सांगाल तुम्ही आज ही जी तातडीने पत्रकार परिषद बोलवली होती, SBI कडून तुम्हाला काय पत्र प्राप्त झालं त्याबद्दल? काल आपण भारताने क्रिकेटमध्ये मॅच जिंकून फायनल दिवाळी साजरी केली, तशीच आज मीही दिवाळी साजरी करतो आहे. कारण स्टेट बँकेकडनं जे पत्र आलं आहे फार आशादायी आहे माझ्यासाठी आणि माझ्यावर असलेले आरोप त्यांनी स्वतः मागे घेतलेले आहेत. याचं कारण असं की मी त्यांच्या त्या एकंदर वागण्यामुळे मागच्या 3 वर्षामध्ये अनेक एजन्सीजना तोंड द्यावं लागलं, अनेक त्रास सहन करावं लागले, बदनामी झाली, पेपरमध्ये फोटोसुद्धा छापून करून आलेत. हे सगळं काही त्यांनी केलेत. पण आम्हीसुद्धा अगदी एका दिलानं संपूर्ण कुटुंब की आपल्याला फाईट आऊट करायचं आहे, आपल्यावर झालेला सगळा अन्याय खोटं आहे आणि म्हणून आम्ही एकत्र राहून आणि भांडत आलो. त्याचा अभ्यासही केला, त्यांच्या त्या कायद्याचा अभ्यास केला आणि त्याच्यामुळे आज जे पत्र मला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जे हे असेल, तुमचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेतल्याशिवाय तुम्हाला नॅचरल जस्टिसला बाजूला ठेवता येणार नाही. दुसरं, त्यांच्या विरोधात जे काही तुम्ही वापरता आहात त्याची कॉपी त्यांना दिली पाहिजे. माझ्या केसमध्ये त्यांनी दोघेही दिलेलं नाही, दोघेही गोष्टी पाळलेल्या नाही. तीच गोष्ट सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता 27 मार्चला 23ला, त्याच्यामध्ये सुद्धा सेम 100% माझी केस पीठ बसत होती. म्हणून मी कोर्टात गेलो स्क्वॅशिंगसाठी की ही माझी गोष्ट, माझ्यावर झालेला अन्यायसुद्धा स्क्वॅश झाला पाहिजे. तर आज त्यांनी आपल्या SBIला स्वतःला समजलं की आपण केलं ते चुकीचं आहे आणि म्हणून त्यांनी माझ्यावर लावलेला जे फ्रॉडुलंट अकाउंटचा टॅग आहे तो त्यांनी काढून टाकलेला आहे. माझे अकाउंट कोणतंही फ्रॉडुलंट नाही, मी फ्रॉड केलेलं नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे. SBIने स्वतःहून मान्य केलेलं आहे आणि हीच माझ्यासाठी आनंदाची बाब होती. आनंद तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठीच आपल्याला सगळ्यांना बोलवलं. धन्यवाद. बाबूजी, यामध्ये आपल्यावरती नक्की आरोप काय लावलेले होते? त्यांनी किती कोटी रुपयांचा फ्रॉड केला असतो? तो वेगळा कोटी रुपयाचा फ्रॉड जो होता तो बँकेने केला होता. आता ज्या केसेस आहेत त्यांनी कंप्लेंट केली कोणाकडे? CBIकडे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.